नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 2026 किंवा त्याच्या अलीकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये जे काही पोरकटपणा झाले त्यावरून गदारोळ चालू आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी 2 दिवस राहुल गांधींनी स्वपक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या सर्वोच्च नेत्या जॉर्जियो मेलोनी यांच्याबद्दल जो बाष्कळ पोरकटपणा केला, त्यामुळे अगदी राहुल गांधींच्या कट्टर समर्थकांची सुद्धा तारांबळ उडाली आहे. म्हणजे अजित अंजुम, राजदीप सरदेसाई यासारखे अगदी गांधी परिवाराचे लाचार, गुलाम, मानसिक गुलाम असलेले लोक सुद्धा राहुल गांधींच्या या असल्या वर्तनाने अस्वस्थ झालेले आहेत. पण ते स्वाभाविक होतं. खरं तर मला कळलं नाही की हे लोक अस्वस्थ का झाले. राहुल गांधी हे एका श्रीमंता घरचं शेफारलेलं पोर आहे. तुमचा मालक असतो, प्रचंड मोठा धनवंत असतो, त्याच्याकडे तुम्ही चाकरी करत असाल तर त्याच्या घरच्या पोराने तुमचा अपमान केला, तुम्हाला लाथ मारली किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण करून ठेवली तरी त्याचं समर्थन करणं हे तुमचं कर्तव्य असतं. तेव्हा अजित अंजुम असो, राजदीप सरदेसाई असो किंवा तत्सम लोकांनी याविषयी आगपाखड करण्याचं मला कारण कळलं नाही. बरं, ते करताना सुद्धा तारांबळ किती आहे. अजित अंजुमने 2-3 काहीतरी त्यावर सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकल्या, पण त्यामध्ये चुकूनही राहुल गांधींचं नाव घेण्याची हिंमत अजित अंजुम करू शकला नाही. जे रात्री स्वप्नात झोपेत बडबडताना सुद्धा मोदींना नाना पद्धतीचे प्रश्न विचारत असतात, त्यांना राहुल गांधींच्या खुलचटपणा, बाष्कळ बडबड याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की हे असं होणार होतं आणि हे होणार आहे. आणि ज्यावेळेला याच्यावरचा गदारोळ मी बघत होतो तेव्हा मला अचानक दादा कोंडकेंची आठवण झाली. आता दादा कोंडके जाऊन जवळजवळ 20-25 वर्षापेक्षा अधिक काळ निघून गेलेला आहे. दादा कोंडके आपल्या द्वयर्थी किंवा विनोदी वक्तव्यासाठी प्रसिद्ध होते. मला वाटते 70च्या वगैरे दशकामध्ये कधीतरी त्यांनी एकटा जीव सदाशिव, मला वाटते 70च्या दशकामध्ये एकटा जीव सदाशिव नावाचा चित्रपट काढला होता. आणि त्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर माझी आणि दादा कोंडकेंची भेट झाली होती. आणि ती गोष्ट माझ्या लक्षात राहण्याचं कारण असं की नायगावला मुंबईत अपना बाजारच्या बाजूला जी एक चाळ होती, त्या चाळीमध्ये एका खोलीत दादा कोंडके राहायचे. आणि मी त्यांची मुलाखत घ्यायला, बरोबर 1972 सालची गोष्ट आहे, पुण्याच्या एका मासिकाच्या दिवाळी अंकासाठी दादा कोंडकेंची मुलाखत घ्यायला मी गेलो होतो. आणि तो पुण्याचा पत्रकार, त्याचं नाव मला आठवत नाही, तो आणि मी ही मुलाखत घेतली. आणि दादा कोंडकेंची जवळजवळ 2-2.25 तास आमची मुलाखत चालली होती. आम्ही टिपणं घेत होतो वगैरे वगैरे. अशा वेळेला दादा कोंडकेंच्या दारात, त्या चाळीच्या बाहेर गॅलरी असते आणि घरात तुमच्या खोलीत येण्यासाठी जे दार असतं त्या दारामध्ये एक मेंढरू बांधलेलं होतं. ज्या मेंढराचा त्या एकटा जीव सदाशिव चित्रपटामध्ये सहभाग होता. आणि त्या मेंढरांच्या भोवती एक गाणं दादा कोंडकेंनी तयार केलं होतं आणि खूप गाजलं होतं गाणं. ते गाणं मला आज आठवलं. गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढर बरी. फार सुंदर गाणं होतं, खूप गाजलं होतं. ते गाणं मला आज आठवायचं कारण काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेसच्या समर्थकांची, मग ते सामान्य कार्यकर्ते असोत किंवा बुद्धिजीवी, पत्रकार, संपादक असोत, त्या सगळ्यांची अवस्था दादा कोंडकेंच्या त्या गाण्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून ते गाणं मला आठवलं, सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढर बरी. आणि त्याच्यातला एक अंतर आहे, याला
काय याला खायला दिलं तर खातंय, नाही दिलं तर उपाशी राहतंय, दिलं हाकून माघारी येतंय, काही बोलत नाही, काही सांगत नाही, जीव लावतय माणसावरी, गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढर बरी. पण यामध्ये एकच बदल मला करावासा वाटतो की दादा कोंडकेंनी जिथे मेंढरांचा उल्लेख केलाय त्या मेंढरापेक्षाही खालच्या दर्जाची जनावरं होणे इतपत राहुल गांधी आणि काँग्रेस समर्थकांची अवस्था काय. गेली सांगून ज्ञानेश्वरी, मेंढरा परास काँग्रेस बरी, असं राहुल गांधी आज मनात म्हणत असतील असं मला या सगळ्या गदारोळावरून वाटलं. राहुल गांधींनी जो घाणेरडा प्रकार केलाय त्याबद्दल कोणालाही संताप आला पाहिजे, पण त्याचंही समर्थन करणारे दिवटे आहेत. एका मंचावर त्या संदीप दीक्षितला बोलवायचा आणि त्याला घट्ट मिठी मारायची आणि मग तो संदीप दीक्षित म्हणतो मेलोनी समजून मला मिठी मारली नाही ना. याला बाष्कळ अश्लील नाही गलिच्छ काय म्हणायचं ते सांग. मोदी के तेरा बी का खाना है, एन्जॉय करो म्हणून ती मुलगी समोसा दाखवते, तिच्यामध्ये आणि राहुल गांधी किंवा संदीप दीक्षित मध्ये मूलभूत फरक काय मला सांगा. आणि त्याचंही समर्थन जेव्हा काँग्रेसवाले करतात तेव्हा म्हणावं लागतं मेंढरा बराच काँग्रेस बरी. कारण मेंढरू पण असं काही बघून कदाचित चिडलं असतं. त्या मेंढराने तुम्हाला ढुसी मारून लाथ मारून ते निघून गेलं असतं. पण जे राहुल समर्थक आहेत, गांधी परिवाराचे समर्थक आणि भक्त आहेत, त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत नाहीये. मेंढर जशी जात राहतात, वर डोकं वर करून जग बघणार नाही, ती समोर आपल्या आधी पुढे चाललेत त्यांचे मागचे पाय बघून गुपचूप चालत राहतात. मला एकदा आठवण आहे, मुंबईत जे देवनारला कत्तलखाना आहे तिथे हजारोच्या संख्येने ही कत्तलीसाठी बोकड मेंढर वगैरे आणली जायची. तर ती मोजतात कशी ह्याविषयीचा एक विषय मला त्यांनी दाखवला होता की त्या गेट कत्तलखान्याचा जो गेट होता त्या गेटमध्ये एक छोटीशी खिडकी होती आणि त्या खिडकीमध्ये त्या मेंढरांना घुसवायचं आणि आतल्या बाजूने 1 2 3 4 असं मोजायचं. पण पहिलं मेंढरू आत गेल्याशिवाय दुसरं जातच नाही. अक्षरशः 7-8 माणसं आतून आणि बाहेरून त्या एका मेंढराला त्या खिडकीतून आत ढकलायचे, पण ते जायला तयार नसायचे. आणि ते पहिलं मेंढरू कसं बसं ओढून 7-8 माणसांनी आत खेचून घेतलं की बाकीचा जो बाहेर प्रचंड कळप असायचा मेंढरांचा तो पटापट एक एक करत त्या खिडकीतून आत जायला लागायचा. पुढच्या कोणालाही ढकलायला लागायचं नाही. पण पहिलं मेंढरू आत घालण्यासाठी भयंकर मोठी कसरत त्या कत्तलखान्यातल्या कर्मचाऱ्यांना आणि मेंढपाळाला करायला लागायची. मी तोच प्रश्न त्यांना विचारला होता, हे काय प्रकरण आहे. तर म्हणाला मेंढर आपल्या डोळ्यांनी बघत नाही, डोळ्यांनी फक्त आपल्या पुढे चाललंय त्याचे पाय बघतात आणि आपल्या पुढे मेंढरू चाललंय ना, मग आपणही त्याच्या मागून जायचं. कुठे जायचंय कशासाठी जायचंय माहिती नाही, पण जात राहायचं. हा मेंढराच्या बुद्धीचा भाग असतो. आजच्या काँग्रेसची अवस्था त्यापेक्षा अजिबात वेगळी नाहीये. आणखीन एक याच संदर्भातला या मेंढरांच्या संदर्भातला एक अनुभव सांगेन. मी साताऱ्याला माझ्या मित्राच्या गावी वारंवार जायचो आणि तो सगळा परिसर हा मेंढपाळांचा, अक्षरशः 1800-2000 अशा मेंढरांचे घोळके रस्त्यावरून मेन रोडवरून जायचे. आणि मला एक शंका असायची की याच्यात 2-4 बकऱ्या कशाला असतात. तर मी एका मेंढपाळाला विचारलं एक दिवस की हे तुम्ही जी मेंढरं पाळता त्याच्यात 2-3च बकऱ्या वगैरे का ठेवता, शेळ्या का ठेवता. तर ते म्हणाले तेवढंच एक जनावर आहे, डोकं वर करतं आणि समोर काय आहे ते बघतं. बाकीची मेंढरं आहेत त्यांची मुंडी कायम खाली असते, ते मुंडी वर करणारच नाही. ते चालतात तेव्हा त्यांना फक्त पुढे चाललेल्याचे पाय दिसावे लागतात. त्यामुळे तुम्हाला दिसेल मेंढपाळांच्या कळपामध्ये सुरुवातीला एखादी बकरी बोकड कोणतरी असतो जो डोकं वर करून चालतो. चारा दिसला तर खाली वाकेल, नाहीतर डोकं वर ठेवतो. पण मेंढरू हा प्रकार असा आहे की त्याची मान कायम खाली असते. त्याला रस्ता कुठे दिसतो
तर समोरच्याचे पाय चालले, समोर मेंढरू चालले, म्हणजे आपण कळपात आहोत आणि कळपातून चालत राहायचं. कुठे जायचं, कशासाठी जायचं. अगदी एखाद्या कडेलोटावरून पहिलं मेंढरू कोसळलं तर पुढच्या सगळाच्या सगळा कळप त्या कडेलोटावरून खाली कोसळेल, पण थांबून आसपास बघणार नाही, आसपास बघायचंच नाही. तर ही काँग्रेसची आजची काँग्रेस जी आहे, त्या काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते हे अगदी शिकलेले, पढित, मूर्ख असतील, सगळं असेल, पण ते आपल्या डोक्याने विचार करणार नाहीत. आपल्या समोरच्याचे पाय दिसले की आपण जात राहायचं. आणि त्यामुळे राहुल गांधींनी जॉर्जिओ मेलोनी किंवा नरेंद्र मोदी यांच्याविषयी कुठला गलिच्छपणा केलाय तो बघायचा पण नाही आणि त्याचं समर्थन करायचं. याचं जसंच्या तसं प्रतिबिंब हे त्या अजित अंजुम किंवा इतरांच्या वागण्यात दिसलं तर नवल नाही. अजित अंजुमने या प्रकारची जी कॉमेंट संदीप दीक्षितने केली, राहुल गांधींनी ज्याला बोलवलं तो आला आणि अशी गच्च मिठी मारली आणि ती मिठी संपल्यावर संदीप दीक्षित बाजूला झाला आणि परत मागे वळून म्हणाला, मेलूनी समज करतो नाही पकडा ना. राहुल गांधी हा बुद्धिमान नेता असता तर त्यांनी तिथल्या तिथे संदीप दीक्षितचे कान पकडले असत, त्याला कानफटलं असतं. ही भाषा झाली का? पण नाही. आणि बाकी हॉलमध्ये सगळी मेंढरच बसली होती, लागली टाळ्या वाजवायला. पुढच्याचे पाय दिसले ना. राहुल गांधीने संदीप दीक्षितचं कौतुक केलं ना, चला आपल्याला संदीप दीक्षितचे पाय दिसत आहेत, सगळे कळपाने पुढे गेले, टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या वगैरे वगैरे. मग त्यांच्या समर्थकांनी वेगळं का वागायचं? अजित अंजुम सारखा कट्टर गांधी परिवाराचा भक्त आणि गुलाम, मानसिक गुलाम, हा संदीप दीक्षितला कान उघडणी करतो, पण राहुल गांधींचे कान उघडत नाही. ही संदीप दीक्षितची चूक झाली असेल, पण राहुल गांधींनी त्याला वेळच्या वेळी रोखलं का नाही असा सवाल अजित अंजुमच्या 2-3 त्याच्यात जे का पोस्ट आले त्याच्यात नाहीये. राजदीप सरदेसाईंनी नाराजी व्यक्त केली, पण आता यानंतर चुकूनही राजदीप सरदेसाई परत या प्रसंगाचा उल्लेख करणार का? आणि म्हणून मी म्हटलं की ती दादा कोंडकेंच्या सिनेमातलं गाणं आहे, गेली सांगून ज्ञानेश्वरी मेंढरा परास काँग्रेस बरी. कारण डोकं वापरायचं नाही. जशी ती मेंढर समोरच्याचे पाय दिसतात म्हणून चालत राहतात, कुठे चाललोय, काय परिणाम होईल, आपण मरू का, कोसळू का, याची अजिबात फिकीर नसते. तसा जो निमूटपणे राहुल गांधीच्या मूर्खपणाला टाळ्या वाजवेल, त्याचं कौतुक करेल, तो खरा काँग्रेस आहे. आणि म्हणून असा काँग्रेसी जो असतो, जो आपल्या बुद्धीचा अजिबात वापर करणार नाही, तो मंद बुद्धी असतो किंवा मंद भक्त असतो. मोदींच्या समर्थकाला आमच्यासारख्या मोदी भक्त म्हणून हिणवलं जातं, पण ठीक आहे, आम्ही मोदी भक्त आहोत, आम्हाला त्याची अजिबात लाज वाटत नाही, कारण मोदीकडे थोडी तरी बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा मोदी वापर करतात. तुम्हाला आठवत असेल तर 2019 मध्ये भोपाळमध्ये दिग्विजय सिंग यांना पराभूत करून निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी जेव्हा आपल्या संसदेचे सदस्य असतानाच्या काळामध्ये गोडसे देशभक्त असं म्हटलं होतं, त्यावर गदारोळ झाल्यानंतर मोदींनी साध्वी प्रज्ञा सिंगला मी कधीही माफ करू शकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. साध्वी प्रज्ञा सिंग भाजपची खासदार होती, संघ हिंदुत्ववादी सगळं असलं तर आपण जर गांधींना राष्ट्रपिता म्हणून स्वीकारलेलं आहे, तर गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेचं कौतुक आपल्या खासदाराकडून झालं हे मोदींना आवडलं नाही आणि त्यांनी जाहीररित्या प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या असल्या वक्तव्यासाठी त्यांना मी कधीही माफ करणार नाही, भले त्यांनी माफी मागितली असेल. लक्षात घ्या, प्रज्ञासिंग ठाकूर यांनी त्यावर गदारोळ झाल्यानंतर माफी मागितलेली होती, पण ती माफी मागितल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया काय होती? जगाने माफ केलं असेल, त्यांनी माफी मागितली असेल,
पण प्रज्ञासिंग ठाकूर यांना मी कधीही माफ करणार नाही हे मोदी म्हणाले होते. मोदीची किंचित बुद्धी असेल, पण राहुलच्या मंद बुद्धीपेक्षा मोदींची बुद्धी प्रचंड आहे. कारण प्रसंगानुसार आपल्याला सार्वजनिक जीवनात जगायचे, तर कुठे काय प्रतिक्रिया द्यायची आणि तात्काळ प्रतिक्रिया द्यायची, स्वयं बुद्धीने द्यायची, एवढी गोष्ट मोदींकडे आहे, जिचा दुष्काळ संपूर्ण राहुल गांधीच्या आयुष्यात आणि कुटुंबात पडलेला आहे. आणि जर तुम्ही ज्याची भक्ती करता तोच मंदबुद्धीतला मंदबुद्धी असेल, तर मग राहुल समर्थकांकडून अपेक्षा काय करायची? त्यांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. कारण मेंढरांचं जे दादा कोंडकेंचं मी गाणं सांगितलं, त्यामध्ये ती मेंढर आपल्या पुढे दुसरं मेंढरू आहे आणि ते चाललंय, याचा अर्थ हाच रस्ता आहे म्हणून पुढच्याचे पाय बघून चालतात. काँग्रेसवाल्यांची अवस्था, काँग्रेस समर्थकांची, मंद भक्तांची अवस्था अशी आहे की समोर मेंढरांच्या लेंड्या पडल्या म्हणजे हाच रस्ता असणार आणि म्हणून ते बिनधास्त चालत राहतात. ते स्वतःची बुद्धी वापरत नाहीत की पडलेल्या लेंड्या मेंढराच्या आहेत, म्हशीच्या आहेत की बकरीच्या आहेत, ही चिकित्सा सुद्धा न करता जो निमूटपणे राहुल गांधींनी जी विष्ठा टाकली आहे त्याच्या मागे हुंगत हुंगत मान खाली घालून चालत राहतो, त्याला मंद भक्त म्हणतात. मंद भक्त म्हणजे राहुल भक्त, राहुल समर्थक. आणि म्हणून मला दादा कोंडके यांच्या त्या ओळी आठवल्या. फक्त थोडा बदल करून मी आजच्या विषयाचं शीर्षक दिलंय, गेली सांगून ज्ञानेश्वरी मेंढरा परास काँग्रेस बरी. म्हणजे काय? तर मेंढरापेक्षाही बुद्धी न वापरणारी जमात म्हणजे काँग्रेस. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.